नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर रंजक विषयावर बोलणार आहोत. पृथ्वीवरचं जे अफाट जीवन आहे, जी विविधता आहे त्याबद्दल. म्हणजेच जैवविविधता. आपल्याकडे काही लेख आहेत, काही संशोधन नोंदी आहेत. त्यांच्या आधारे आपण जरा खोलात जाऊन चर्चा करूया. जैवविविधता म्हणजे नक्की काय, तिचं महत्त्व काय, धोके कोणते आणि तिला वाचवण्यासाठी काय करता येईल. अगदी बरोबर. जैवविविधता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सजीवांमध्ये आढळणारी विविधता. पण ही फक्त वेगवेगळ्या प्राण्यांची किंवा वनस्पतींची यादी नाहीये. ती आपल्याला 3 पातळ्यांवर बघायला मिळते. जनुकीय पातळीवर म्हणजे जेनेटिक लेव्हलला, मग प्रजातींच्या पातळीवर म्हणजे स्पीशीज लेव्हलला, आणि तिसरी म्हणजे परिसंस्थांच्या पातळीवर इकोसिस्टम लेव्हलला. यात मग जमिनीवरचे, समुद्रातले, गोड्या पाण्यातले सगळे जीव आणि त्यांच्या सगळ्या परिसंस्था येतात बरं का. हा शब्द खरं तर 1985 मध्ये W.G. रोझन यांनी वापरला आणि एडवर्ड विल्सन यांनी तो जास्त लोकांपर्यंत पोहोचवला असं म्हणतात. आणि आजच्या आपल्या या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत. या स्रोतांच्या आधारे जैवविविधतेचं सार काय आहे, तिचं महत्त्व काय, विशेषतः भारतासारख्या देशासाठी. आणि हो, नीट किंवा NCERT अभ्यासक्रमात पण यावर भर दिला जातो. का? तिला सध्या कोणते धोके आहेत आणि आपण काय करू शकतो. चला तर मग पृथ्वीवरच्या या जीवनाच्या अद्भुत जाळ्याचा शोध घेऊया. सुरुवात करूया का मग जैवविविधतेच्या पातळ्यांपासून? हो, नक्कीच. पहिली पातळी तुम्ही म्हणालात जनुकीय विविधता. म्हणजे एकाच प्रजातीमध्ये किती जनुकीय फरक असू शकतात, बरोबर? अगदी. याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे हिमालयात एक औषधी वनस्पती आढळते, राउल्फिया वॉमिटोरिया. आता ही वनस्पती हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाढते. तर प्रत्येक ठिकाणच्या वनस्पतीमध्ये रेसरपिन नावाचा एक महत्त्वाचा रासायनिक घटक असतो. त्या घटकाचं प्रमाण आणि त्याची क्षमता म्हणजे त्याची पोटन्सी ही वेगवेगळी असू शकते. आणि हे कशामुळे होतं तर त्या वनस्पतींमधल्या जनुकीय फरकांमुळे. हे नीटसाठी पण एक महत्त्वाचं उदाहरण आहे. अच्छा, म्हणजे एकाच स्पीसीजमध्ये इतकी व्हरायटी? हो. आणि आपल्या रोजच्या जगण्यातलं उदाहरण बघायचं तर भारतात तांदळाच्या किती जाती असतील असं वाटतं? खूप असतील. 100, 200? तब्बल 50,000पेक्षा जास्त. आणि आंब्याच्या? आंब्याच्या तर आपल्याला माहिती आहेत काही, हापूस, पायरी. पण किती? 10,000पेक्षा जास्त जाती आहेत आंब्याच्या आपल्याकडे. ही झाली जनुकीय विविधता. कमाल आहे. बरं, दुसरी पातळी कोणती? दुसरी पातळी आहे प्रजाती विविधता, स्पीशीज डायव्हर्सिटी. म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती राहतात, स्पीशीज किती आहेत. उदाहरणार्थ, आपल्या पश्चिम घाटात पूर्व घाटापेक्षा जास्त प्रकारचे उभयचर प्राणी म्हणजे ॲम्फिबियन्स आढळतात. हे झालं प्रजाती विविधतेचं उदाहरण. यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का. एक म्हणजे प्रजातींची समृद्धी, स्पीशीज रिचनेस, म्हणजे एकूण किती वेगवेगळ्या प्रजाती आहेत, संख्या किती आहे त्यांची. आणि दुसरी म्हणजे प्रजातींची समानता, स्पीशीज इव्हननेस, म्हणजे प्रत्येक प्रजातीची संख्या किती प्रमाणात आहे. समप्रमाणात आहेत की काही खूप जास्त आणि काही खूप कमी आहेत. ओके, म्हणजे फक्त एकूण संख्या नाही तर त्यांचं प्रमाण पण महत्त्वाचं आहे. कळलं. आणि तिसरी पातळी? काय तर वेगवेगळे अधिवास, हॅबिटॅट्स, तिथले जैविक समुदाय, कम्युनिटीज आणि त्यांच्यातल्या प्रक्रिया म्हणजे काय म्हणतात त्याला, इंटरॅक्शन्स. आता भारताकडेच बघा ना, आपल्याकडे काय काय नाहीये. वाळवंट आहेत, घनदाट जंगलं म्हणजे वर्षावनं आहेत, खारफुटीची वनं आहेत, प्रवाळ बेटे आहेत, पाणथळ जागा आहेत, खाड्या आहेत, उंच पर्वतांवरची गवताळ कुरणं आहेत. ही जी विविधता आहे परिसंस्थांची, ती नॉर्वेसारख्या स्कॅन्डिनेव्हियन देशाच्या तुलनेत खूप म्हणजे खूपच जास्त आहे. आणि ही विविधता काही एका दिवसात नाही आलेली. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा हा परिणाम आहे. खरंच थक्क करणार आहे हे. अच्छा, जगात एकूण किती प्रजाती असतील याचा काही अंदाज आहे का? म्हणजे आपण किती ओळखतो आणि किती अजून असतील? चांगला प्रश्न आहे. बघा, IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्यांच्या 2004च्या नोंदीनुसार आत्तापर्यंत 1.5 दशलक्ष म्हणजे 15 लाखाहून अधिक प्रजातींची नोंद झाली आहे. 15 लाख? हो, पण रॉबर्ट मे नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या अंदाजानुसार ही संख्या खूपच कमी आहे. त्यांच्या मते जगात अंदाजे 7 दशलक्ष म्हणजे 70 लाख प्रजाती असाव्यात. 70 लाख? म्हणजे आपण फक्त काही अंशच ओळखतो अजून.
अगदी. म्हणजे अजून करोडो प्रजाती आपल्याला माहीतच नाहीत, त्या शोधायच्या बाकी आहेत. आणि ज्या आपल्याला माहीत आहेत त्यातल्या 70% पेक्षा जास्त प्राणी आहेत. अच्छा, आणि त्या प्राण्यांमध्ये पण 70% कीटक आहेत. काय सांगताय? म्हणजे पृथ्वीवर अक्षरशः कीटकांचं राज्य आहे म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणतेही 10 प्राणी घेतलेत तर त्यातले 7 हे कीटक असणार. अविश्वसनीय. इतकंच नाही, बुरशी ज्या आहेत त्यांची प्रजाती संख्या तर जगातले सगळे मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी यांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. अरे बापरे. आणि जीवाणूंसारखे जे सूक्ष्म जीव आहेत प्रोकॅरियोट्स, त्यांची नक्की संख्या किती हे सांगणं तर अजूनच कठीण आहे. हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटतंय. बरं, आता जरा भारतावर लक्ष केंद्रित करूया. जागतिक स्तरावर भारताचं स्थान काय आहे या बाबतीत? भारत हा जगातल्या 12 महाजैवविविधता देशांपैकी एक गणला जातो. महाजैवविविधता देश? हो, म्हणजे असे देश जिथे जगातली सर्वाधिक जैवविविधता आढळते. आणि गंमत म्हणजे जगाच्या एकूण जमिनीपैकी फक्त 2.4% जमीन भारताकडे आहे. पण जगातल्या एकूण प्रजातींपैकी 8.1% प्रजाती भारतात आढळतात. हे आकडे महत्वाचे आहेत. NCERT मध्ये पण याचा उल्लेख येतो. फक्त 2.4% जमिनीवर 8.1% प्रजाती? म्हणजे खूप घनता आहे आपल्याकडे. अगदी. आपल्याकडे वनस्पतींच्या सुमारे 45,000 प्रजाती आहेत आणि प्राण्यांच्या त्याच्या जवळपास दुप्पट. दुप्पट म्हणजे 90,000च्या आसपास. आणि आपली बेटे म्हणजे अंदमान निकोबार वगैरे हे सगळं येतं. आणि तुम्ही मगाशी म्हणाला होता त्या हॉटस्पॉट्स बद्दल, हो ते पण या संदर्भात येतं ना? हो, अगदी. हॉटस्पॉट्स ही संकल्पना खूप महत्वाची आहे संवर्धनाच्या दृष्टीने. भारतात असे 3 मुख्य हॉटस्पॉट्स ओळखले जातात. एक म्हणजे पश्चिम घाट आणि श्रीलंका मिळून, दुसरा इंडो बर्मा प्रदेश आणि तिसरा हिमालय. हॉटस्पॉट म्हणजे काय? तर असा भाग जिथे प्रजातींची विविधता प्रचंड आहे, म्हणजे खूप स्पीशीज आहेत. तिथे अनेक स्थानिक प्रजाती आहेत, म्हणजे त्या जगात फक्त आणि फक्त त्याच भागात आढळतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या भागांवर मानवी अतिक्रमणाचा किंवा इतर कारणामुळे नष्ट होण्याचा धोका खूप जास्त आहे. अच्छा, म्हणजे विविधता पण जास्त आणि धोका पण जास्त. बरोबर. त्यावर आपण पुढे संवर्धनाच्या भागात आणखी बोलू. पण ही जी विविधता आहे ती सगळीकडे सारखी पसरलेली असते का जगात, की काही विशिष्ट पॅटर्न्स दिसतात तिच्या वितरणात? नक्कीच दिसतात. काही खूप इंटरेस्टिंग पॅटर्न्स आहेत. एक सगळ्यात महत्वाचा पॅटर्न आहे अक्षांशीय प्रवणता. लॅटिट्यूडनल ग्रेडियंट. अक्षांशीय प्रवणता म्हणजे साधारणपणे आपण पृथ्वीवर विषुववृत्तापासून ध्रुवांकडे जाऊन तसतशी प्रजाती विविधता कमी कमी होत जाते. उदाहरण घ्यायचं झाल्यास विषुववृत्ताजवळ असलेला देश कोलंबिया, तिथे पक्ष्यांच्या सुमारे 1400 प्रजाती आढळतात. 1400? हो. आता तुम्ही थोडं उत्तरेकडे जा. न्यूयॉर्क शहर 41 डिग्री उत्तर अक्षांश, तिथे पक्ष्यांच्या फक्त 105 प्रजाती आहेत. आणि अजून उत्तरेकडे गेलात, ग्रीनलँड 71 डिग्री उत्तर अक्षांश, तिथे फक्त 56 प्रजाती उरतात. अरे छा, म्हणजे विषुववृत्तापासून दूर गेलो की संख्या कमी होतीये. अगदी. भारतात किती पक्ष्यांच्या प्रजाती आहेत माहितीये? 1200हून अधिक. कारण आपण उष्णकटिबंधाच्या जवळ आहोत. आणि जगातली सगळ्यात जास्त जैवविविधता कुठे असेल तर दक्षिण अमेरिकेतल्या ॲमेझॉनच्या वर्षावनात. ॲमेझॉन? हो, ऐकलंय. किती विविधता आहे तिथे? आकडे ऐकाल तर थक्क व्हाल. 40,000पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती, 3,000 प्रकारचे मासे, 1300 प्रकारचे पक्षी, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 427 प्रकारचे उभयचर, 378 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अपृष्ठवंशीय कीटक वगैरे तर लाखाहून जास्त. बापरे, पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणायला हवा. पण असं का होतं? म्हणजे विषुववृत्ताजवळच एवढी विविधता का? याची 3 मुख्य कारणं शास्त्रज्ञ देतात. पहिलं म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशांना उत्क्रांतीसाठी जास्त वेळ मिळाला. तिथे लाखो वर्षांपासून हवामान तुलनेने स्थिर राहिलंय. वारंवार हिमयुग येऊन तिथली जीवसृष्टी नष्ट झाली नाही जशी ती थंड प्रदेशात झाली. त्यामुळे प्रजातींना विकसित व्हायला जास्त अवधी मिळाला. अच्छा, म्हणजे स्थिर हवामान. हो. दुसरं कारण म्हणजे तिथलं हवामान फक्त स्थिरच नाही तर ते तुलनेने कमी बदलणारं, लेस सीझनल आणि जास्त प्रेडिक्टेबल आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे सौर ऊर्जा खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे वर्षभर. जास्त सौर ऊर्जा म्हणजे वनस्पतींची वाढ जास्त,
उत्पादन जास्त. आणि जिथे उत्पादक जास्त तिथे त्यावर अवलंबून असणारी अन्नसाखळी पण जास्त मोठी आणि गुंतागुंतीची असू शकते. त्यामुळे जास्त प्रजाती तिथे टिकू शकतात. कळलं. म्हणजे जास्त वेळ, स्थिर हवामान आणि जास्त ऊर्जा. बरं, उंचीनुसार पण असा फरक दिसतो का, म्हणजे डोंगरावर वगैरे? हो, दिसतो. त्याला उंचीनुसार प्रवणता म्हणतात. जसजशी आपण उंचीवर जाऊ तापमान कमी होत जातं आणि साधारणपणे प्रजाती विविधता पण कमी होत जाते. आणि अजून एक संकल्पना वाचली होती मी, प्रजाती क्षेत्र संबंध. ती काय आहे? बरोबर. ती पण एक महत्वाची संकल्पना आहे. ही अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट या जर्मन निसर्गशास्त्रज्ञाने मांडली होती. त्यांनी असं दाखवून दिलं की आपण जसजसा अभ्यास करत असलेल्या क्षेत्राचा आकार वाढवत जाऊ तसतशी तिथे आढळणाऱ्या प्रजातींची संख्या पण वाढत जाते. म्हणजे मोठं क्षेत्र, जास्त प्रजाती. हो, पण एका मर्यादेपर्यंत. म्हणजे क्षेत्र दुप्पट केलं की प्रजातींची संख्या दुप्पट होईलच असं नाही. ती वाढते, पण वाढण्याचा वेग हळूहळू कमी होतो. याचा जर लॉगरिथमिक स्केलवर आलेख काढला तर एक सरळ रेषा मिळते. त्याचे एक समीकरण आहे log s प्लस log c प्लस z log a. यात s म्हणजे प्रजातींची समृद्धी, a म्हणजे क्षेत्रफळ आणि z म्हणजे त्या रेषेचा उतार, स्लोप ऑफ द लाईन किंवा रिग्रेशन कोइफिशियंट. या झेडचं मूल्य महत्वाचं असतं. साधारणपणे वेगवेगळ्या टॅक्सासाठी ते 0.1 ते 0.2च्या दरम्यान असतं. पण जर तुम्ही खूप मोठं क्षेत्र घेतलं, म्हणजे अगदी एखाद्या खंडा एवढं, तर मात्र हा उतार जास्त तीव्र होतो आणि झेडचं मूल्य 0.6 ते 1.2 पर्यंत पण जाऊ शकतं. अच्छा, म्हणजे क्षेत्राचा आकार आणि प्रजातींची संख्या ह्यात एक गणितीय संबंध आहे. अगदी. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कळलं की जैवविविधता म्हणजे काय, तिचे स्तर कोणते, ती कुठे जास्त कुठे कमी असते. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. याची सगळी काळजी आपण का घ्यायची? म्हणजे या जैवविविधतेचं महत्त्व काय आहे आपल्यासाठी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याचं महत्त्व आपण ढोबळमानाने 3 मुख्य दृष्टिकोनातून बघू शकतो. एक म्हणजे संकुचित उपयुक्ततावादी दृष्टिकोन, दुसरा व्यापक उपयुक्ततावादी दृष्टिकोन आणि तिसरा नैतिक दृष्टिकोन. मॅकनीली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याचं आणखी सविस्तर वर्गीकरण पण केलंय, जसे की उपभोग्य मूल्य, उत्पादक मूल्य, सामाजिक, नैतिक, सौंदर्य, वैकल्पिक आणि परिसंस्था सेवा मूल्य. पण आपण या 3 मुख्य प्रकारांवर बोलूया. ठीक आहे. पहिला, संकुचित उपयुक्ततावादी. याचा अर्थ काय? थेट फायदे. बरोबर. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला निसर्गातून थेट मिळतात आणि आपण वापरतो किंवा विकू शकतो, याचे फायदे लगेच दिसतात, मोजता येतात. उदाहरणार्थ अन्न. आपण हजारो प्रकारच्या वनस्पती खातो. आपली सगळी मुख्य पिकं गहू, तांदूळ, मका ही कुठून आली? वन्य वनस्पतींपासूनच सुधारित केली आहेत. मग औषधं. आजही जगातली जवळपास 75% लोकसंख्या पारंपरिक औषधांसाठी वनस्पतींवर अवलंबून आहे. कितीतरी आधुनिक औषधं पण वनस्पती किंवा सूक्ष्मजीवांपासून मिळाली आहेत. पेनिसिलिन, मलेरियावरचं क्विनाईन, हृदयरोगावरचं डिजिटॅलिन, कर्करोगावरची 2 प्रभावी औषधं विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन ही सदाफुलीच्या एका प्रकारातनं मिळतात. अरे हो. मग इंधन, जळाऊ लाकूड, औद्योगिक उत्पादनं, इमारती लाकूड, बंबू, फायबर, रेझिन्स, गम, टॅनिन, रंग, अत्तर, प्राण्यांपासून मिळणारे रेशीम, लाख, लोकर, चामडं, कस्तुरी, मध, ही यादी खूप मोठी आहे. आणि आता तर बायोप्रॉस्पेक्टिंग नावाचे एक क्षेत्रच आहे. बायोप्रॉस्पेक्टिंग. म्हणजे निसर्गातल्या जनुकीय किंवा प्रजातीय पातळीवरच्या विविधतेचा शोध घेणं, ज्यातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नवीन स्रोत मिळू शकतील, नवीन औषधं, नवीन रसायनं वगैरे. म्हणजे हे झाले थेट मोजता येण्यासारखे फायदे. आता दुसरा दृष्टिकोन, व्यापक उपयोगितावादी. ह्यात काय येतं? यात येतात परिसंस्था आपल्याला देत असलेल्या अमूल्य सेवा, इकोसिस्टम सर्व्हिसेस. या सेवा आपल्याला थेट विकत घेता येत नाहीत किंवा त्या पटकन दिसत नाहीत, पण आपलं जीवन त्यांच्याशिवाय शक्यच नाही. कोणत्या सेवा आहेत या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन. ॲमेझॉनच्या जंगलांना पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात. का? कारण ती पृथ्वीला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी सुमारे 20% ऑक्सिजन तयार करतात. 20%? हो. वनस्पती प्रकाश संश्लेषण करताना कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि हवा शुद्ध ठेवतात, हवामान नियंत्रित ठेवतात. मग परागीभवन, पॉलिनेशन, मधमाशा, फुलपाखरं, पक्षी, वटवाघळं हे परागीभवन करतात म्हणून आपल्याला फळं आणि बिया मिळतात. त्यांचं काम नसेल तर आपली शेतीच धोक्यात येईल. खरंय. मग जमिनीची सुपीकता टिकवणं, सूक्ष्मजीव हे काम करतात.
पोषक तत्वांचं चक्र, न्यूट्रिएंट सायकलिंग चालू ठेवणं, जंगलं आणि पाणथळ जागा पाणी साठवतात, शुद्ध करतात, पुरांना आळा घालतात, जमिनीची धूप थांबवतात, हे सगळं परिसंस्था सेवांमध्ये येतं. या सेवांचं काही आर्थिक मूल्यमापन करण्याचा प्रयत्न झालाय का? कारण आपण या गोष्टी गृहीत धरतो नेहमी. हो, प्रयत्न झाले आहेत. रॉबर्ट कस्टांजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1997 मध्ये एक खूप गाजलेला अभ्यास प्रसिद्ध केला होता. त्यांनी या सगळ्या नैसर्गिक परिसंस्था सेवांचं एकत्रित वार्षिक मूल्य काढण्याचा प्रयत्न केला आणि ते आलं होतं सरासरी $33 ट्रिलियन प्रति वर्ष. $33 ट्रिलियन? हो, आणि गंमत म्हणजे ही रक्कम त्यावेळच्या संपूर्ण जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा ग्लोबल GNP जवळपास दुप्पट होती. म्हणजे निसर्गाची अर्थव्यवस्था आपल्या मानवी अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी मोठी आहे. अगदी. अर्थात हे आकडे अंदाजित आहेत आणि त्यावर वाद होऊ शकतो, पण यातून त्या सेवांचं अफाट महत्त्व नक्कीच कळतं. अजून एक उदाहरण, केनियामध्ये एका हत्तीच्या आयुष्याचं पर्यटनातून मिळणारं मूल्य हे जवळपास $1 दशलक्ष इतकं असू शकतं, तर त्याच्या शिकारीतून फक्त हस्तिदंतासाठी काही $1000 मिळतील. हे महत्वाचं आहे. बरं, आता तिसरा दृष्टिकोन, नैतिक मूल्य, एथिकल व्हॅल्यू. याचा काय अर्थ आहे? याचा संबंध आपल्या मूल्यांशी आणि आपल्या सद्सद्विवेक बुद्धीशी आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाला, प्रत्येक प्रजातीला जगण्याचा अधिकार आहे. त्याचं स्वतःचं एक आंतरिक मूल्य, इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, जरी त्याचा आज आपल्याला काही थेट उपयोग दिसत नसला तरी. म्हणजे जगा आणि जगू द्या हे तत्व. बरोबर. आपल्याला मॉरिशसचा डोडो पक्षी किंवा अमेरिकेतला पॅसेंजर पिजन नष्ट झाला याचं वाईट वाटतं ना, कारण आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण त्यांच्या विनाशाला जबाबदार आहोत आणि आपण काहीतरी मौल्यवान गमावलंय. पुढच्या पिढ्यांसाठी हा निसर्गाचा अद्भुत वारसा जतन करणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. यात सौंदर्य मूल्य, एस्थेटिक व्हॅल्यू पण येतं. निसर्गाचं सौंदर्य आपल्याला जो आनंद देतं, जी शांतता देतं, ती अमूल्य आहे. इको टुरिझम याच मूल्यावर आधारित आहे. आणि यात आणखी एक वैकल्पिक मूल्य पण सांगितलं जातं कधी कधी. ते काय आहे? वैकल्पिक मूल्य म्हणजे भविष्यात जैवविविधतेचा काय उपयोग होऊ शकेल याची शक्यता. आज आपल्याला माहीत नाही, पण कदाचित ॲमेझॉनच्या जंगलातल्या एखाद्या किड्यात किंवा समुद्राच्या तळाशी असलेल्या एखाद्या स्पंजमध्ये एड्सवर किंवा कर्करोगावर प्रभावी ठरू शकेल असं रसायन असेल. शक्यता आहे, हो. पण जर आपण ती प्रजाती नष्ट होऊ दिली तर ती शक्यता आपण कायमची गमावून बसू. म्हणून ही जी अज्ञात क्षमता आहे, जी भविष्यात उपयोगी पडू शकते, ते झालं वैकल्पिक मूल्य. जैवविविधता म्हणजे एक प्रकारची न उलगडलेली भेट आहे. खरंच, हे सगळं ऐकल्यावर जैवविविधतेचं महत्त्व किती आहे हे अगदी स्पष्ट होतंय. आर्थिक, परिसंस्थात्मक, नैतिक, भविष्यकालीन सगळ्याच दृष्टीने. पण मग चिंतेची बाब ही आहे की आपण बोलतोय की ही विविधता झपाट्याने कमी होतेय, म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास होतोय. याची मुख्य कारणं काय आहेत? कशामुळे घडतंय? हो, आणि हा ऱ्हास इतक्या वेगाने होतोय की अनेक शास्त्रज्ञ याला 6वे सामूहिक विलोपन, 6th मास एक्स्टिंक्शन असं म्हणत आहेत. याआधी पृथ्वीच्या इतिहासात 5 वेळा नैसर्गिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात प्रजाती नष्ट झाल्या होत्या. पण आता जे होतंय ते 6वं विलोपन हे मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे होतंय आणि त्याचा वेग प्रचंड आहे. किती वेगवान? E.O. विल्सन यांच्या अंदाजानुसार सध्याचा प्रजाती नष्ट होण्याचा दर हा मानवाच्या आगमनापूर्वीच्या नैसर्गिक दरापेक्षा 100 ते 1000 पट जास्त आहे. 100 ते 1000 पट? हो. IUCNची जी रेड लिस्ट आहे, म्हणजे धोक्यात असलेल्या प्रजातींची यादी, त्यानुसार गेल्या 500 वर्षांमध्ये 784 प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या डोडो, आफ्रिकेतला क्वागा, ऑस्ट्रेलियातला थायलॅसिन, टॅस्मॅनियन टायगर, रशियाजवळची स्टेलर सी काव यांचा समावेश आहे. आणि सध्या 15,500 पेक्षा जास्त प्रजातींवर नष्ट होण्याचा गंभीर धोका आहे. यात पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर, सायकॅड्स, वनस्पती सगळ्यांचा समावेश आहे. या ऱ्हासाची जी मुख्य कारणं आहेत त्यांना एकत्रितपणे द इव्हिल क्वार्टेट असं म्हटलं जातं. हा शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे, नीटमध्ये पण विचारला जाऊ शकतो. द इव्हिल क्वार्टेट म्हणजे 4 प्रमुख शत्रू. कोण आहेत हे 4 घटक? यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शत्रू आहे अधिवास नष्ट होणे आणि त्याचे तुकडे पडणे, हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. हे प्राणी आणि वनस्पतींच्या विनाशाचं सर्वात मोठं कारण आहे जगात सगळीकडे.
आपण जंगलं तोडतो कशासाठी? शेतीसाठी, शहरं वसवायला, रस्ते बांधायला, धरणं बांधायला, गवतळ प्रदेश नष्ट करतो, पाणथळ जागा बुजवतो. यामुळे त्या जीवांचे नैसर्गिक घरच नष्ट होतं. एक उदाहरण घ्यायचं झाल्यास, एकेकाळी पृथ्वीच्या भूभागाच्या 14% भागावर उष्णकटिबंधीय वर्षावनं होती. आता ती 6%पेक्षा कमी उरली आहेत. अर्ध्याहून जास्त नष्ट झाली. हो. ॲमेझॉनचं जे जंगल आहे ते प्रचंड वेगाने तोडलं जातंय. कशासाठी? तर सोयाबीनची लागवड करायला किंवा गुरं पाळण्यासाठी गवताळ प्रदेश तयार करायला. आणि फक्त अधिवास नष्ट होणंच नाही, तर त्याचे लहान लहान तुकडे पडणं, फ्रॅगमेंटेशन, हा पण मोठा धोका आहे. म्हणजे एक सलग मोठं जंगल होतं, पण मध्ये रस्ता गेला किंवा वस्ती झाली की त्याचे तुकडे पडतात. याचा परिणाम अशा प्राण्यांवर होतो ज्यांना मोठं क्षेत्र लागतं फिरायला, शिकारीसाठी. जसे वाघ, मोठे मांजरवर्गीय प्राणी, अस्वल, किंवा जे स्थलांतर करतात त्यांच्या मार्गात अडथळे येतात. बरोबर. हा झाला पहिला आणि सर्वात मोठा धोका. दुसरा घटक कोणता या क्वाड्रेंटमधला? दुसरं आहे अतिशोषण, ओव्हर एक्सप्लॉयटेशन. म्हणजे जेव्हा आपली गरज ही लोभामध्ये बदलते, तेव्हा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या पुनर्निर्मितीच्या क्षमतेपेक्षा जास्त वेगाने करतो. इतिहासात बघितलं तर स्टेलर सी काव किंवा पॅसेंजर पिजन हे प्राणी मानवाने केलेल्या प्रचंड शिकारीमुळेच नष्ट झाले. पॅसेंजर प्रिझन तर एकेकाळी कोट्यवधींच्या संख्येत होते असं म्हणतात. हो, पण त्यांची इतकी शिकार झाली की ते पूर्णपणे नष्ट झाले. आजही समुद्रातील अनेक मोठ्या माशांच्या प्रजाती, जसं की ट्यूना, शार्क, कॉड यांची मासेमारी इतक्या मोठ्या प्रमाणावर होतीये की त्यांचं अस्तित्व धोक्यात आले आहे. हे अतिशोषण आहे. वन्य प्राण्यांची अवैध शिकार, हस्तिदंतासाठी हत्ती, शिंगांसाठी गेंडे, कातडीसाठी वाघ, कस्तुरीसाठी कस्तुरी मृग, हे सगळं अतिशोषणच आहे. तिसरा धोका काय आहे? तिसरा आहे परकीय प्रजातींचे आक्रमण, एलियन स्पीशीज इन्व्हेजन्स. म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या प्रदेशातली एखादी प्रजाती जी मूळची तिथली नाहीये, तिला मुद्दामहून किंवा नकळतपणे एखाद्या नवीन प्रदेशात आणतो, तर होतं काय की काही वेळा या बाहेरून आलेल्या प्रजाती, एक्झॉटिक स्पीशीज, तिथे इतक्या फोफावतात की त्या आक्रमक बनतात आणि मग त्या तिथल्या स्थानिक प्रजातींच्या, नेटिव्ह स्पीशीजच्या वाढीला किंवा अस्तित्वाला धोका निर्माण करतात. अच्छा, त्यांचं काही उदाहरण आहे का? खूप उदाहरणं आहेत. एक क्लासिक उदाहरण म्हणजे आफ्रिकेतलं व्हिक्टोरिया सरोवर. तिथे बाहेरून नाईल पर्च नावाचा मोठा शिकारी मासा सोडण्यात आला. परिणाम काय झाला? तर त्या सरोवरातल्या स्थानिक सिचलीड माशांच्या 200पेक्षा जास्त प्रजाती नष्ट झाल्या, कारण नाईल पर्चने त्यांना खाऊन टाकलं. 200 प्रजाती एका माशामुळे? हो, आपल्या भारतात पण अशी उदाहरणं आहेत. जलपर्णी, वॉटर हायसिंथ बघितली असेल तुम्ही. ती मूळची दक्षिण अमेरिकेतली, पण आपल्या तलावांमध्ये, नद्यांमध्ये इतकी वाढली आहे की तिने स्थानिक वनस्पती आणि जलचरांना धोका निर्माण केलाय. तसंच गाजर गवत किंवा घाणेरी या वनस्पती. आणि प्राण्यांमध्ये आफ्रिकन कॅटफिश क्लॅरियस गॅरिपिनस हा मासा मत्स्यपालनासाठी आणला गेला, पण तो आता आपल्या नद्यांमध्ये पसरलाय आणि स्थानिक माशांसाठी धोकादायक ठरलाय. म्हणजे बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही? अजिबात नाही. विशेषतः बेटांवर याचा धोका जास्त असतो, कारण तिथल्या प्रजाती बाहेरच्या स्पर्धेला किंवा शिकारीला सरावलेल्या नसतात. कळलं. आणि आता चौथा घटक या इव्हिल क्वार्टेटमधला? चौथा आहे सहविलुप्तीकरण. याचा अर्थ आहे की जेव्हा एक प्रजाती नष्ट होते, तेव्हा तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेली दुसरी प्रजाती पण तिच्याबरोबर नष्ट होते. म्हणजे एक गेली की दुसरी पण जाते? हो. जसं की एखादा विशिष्ट यजमान मासा आहे आणि त्यावर जगणारे काही विशिष्ट परजीवी आहेत. जर तो यजमान मासा नष्ट झाला, तर ते परजीवी पण नष्ट होणार, कारण त्यांना राहायला आणि खायला जागाच उरणार नाही. किंवा वनस्पती आणि तिचं परागीभवन करणारा कीटक यांच्यात जर अगदी घट्ट एकमेकांवर अवलंबून असलेलं नातं असेल, तर एकाच्या विनाशाने दुसरा पण नष्ट होऊ शकतो. युक्का मॉथ आणि युक्का फुलाचं उदाहरण हे स्पष्ट करतं. म्हणजे हे 4 मुख्य कारणं आहेत: अधिवास नष्ट होणे, अतिशोषण, परकीय प्रजातींचं आक्रमण आणि सहविलुप्तीकरण. हो, हे झाले द इव्हिल क्वार्टेट. याशिवाय वाढता मानव वन्यजीव संघर्ष, मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, हा पण एक मोठा धोका आहे. हत्ती शेतात घुसून पिकांचं नुकसान करतात किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या जवळ वाघांचे माणसांवर हल्ले होतात. हे का होतं? कारण त्यांचे अधिवास कमी झालेत, त्यांना अन्न कमी मिळतंय,
त्यांचे नैसर्गिक मार्ग, कॉरिडॉर्स नष्ट झालेत. त्यामुळे ते मानवी वस्तीकडे येतात आणि संघर्ष होतो. परिस्थिती खरंच गंभीर आहे. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की आपण वेळेवर काही केलं नाही तर खूप उशीर होईल. मग यावर उपाय काय आहेत? जैवविविधता वाचवण्यासाठी, तिचा संवर्धन करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? हो, नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. संवर्धनाचे मुख्यत्वे 2 दृष्टिकोन किंवा मार्ग आहेत. एक आहे स्वस्थान संवर्धन, इन सिट्यू कॉन्झर्वेशन, आणि दुसरं आहे परस्थान संवर्धन, एक्स सिट्यू कॉन्झर्वेशन. स्वस्थान आणि परस्थान म्हणजे काय नक्की? स्वस्थान म्हणजे जागेवरच, म्हणजे सजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच, जिथे ते मूळचे राहतात, तिथेच संरक्षण देणं. आणि परस्थान म्हणजे जागेवरून दुसरीकडे, म्हणजे धोक्यात असलेल्या सजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर काढून एखाद्या सुरक्षित, कृत्रिम ठिकाणी ठेवणं आणि त्यांचं संरक्षण करणं. अच्छा, तर आधी स्वस्थान संवर्धनाबद्दल बोलूया. यात काय काय केलं जातं? स्वस्थान संवर्धनाचा मुख्य भर हा संपूर्ण परिसंस्थेचं संरक्षण करण्यावर असतो. म्हणजे फक्त एका प्रजातीचा नाही तर तिच्या संपूर्ण घराचा. यासाठी जगभरात संरक्षित क्षेत्र निर्माण केली जातात. याचे मुख्य प्रकार म्हणजे राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क्स. इथे वन्यजीवांचं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण केलं जातं. तिथे मानवी हस्तक्षेप जसं की चराई, लाकूडतोड, शेती यावर कडक बंदी असते. उदाहरणार्थ आपलं कॉर्बेट नॅशनल पार्क, काझीरंगा, गीर. हो. दुसरा प्रकार म्हणजे अभयारण्ये, वाईल्ड लाईफ सँक्चुरीज. इथे पण वन्यजीवांना संरक्षण मिळतं, पण राष्ट्रीय उद्यानांत इतके कडक नियम नसतात. काही मर्यादित मानवी कामना, जसे की स्थानिक लोकांना सरपण गोळा करणं किंवा गुरांना चारणं, काही अटींवर परवानगी असू शकते. उदाहरणार्थ घाना पक्षी अभयारण्य. आणि तिसरा प्रकार आहे जीवावरण राखीव क्षेत्रे, बायोस्फिअर रिझर्व्हज. बायोस्फिअर रिझर्व्हज हे काय असतं? हे खूप मोठी बहुउद्देश्य संरक्षित क्षेत्र असतात. इथे फक्त वन्यजीवांचंच नाही तर तिथल्या स्थानिक लोकांच्या पारंपरिक जीवनशैलीचं आणि त्यांनी जपलेल्या पाळीव प्राणी आणि वनस्पतींच्या जातींचं पण संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे संशोधन, शिक्षण आणि पर्यटनाला पण वाव असतो, पण ते नियंत्रित पद्धतीने. भारतात सध्या 17 जीवावरण राखीव क्षेत्र आहेत, जसं की निलगिरी, नंदादेवी, सुंदरबन. या राखीव क्षेत्रांचे 3 भाग असतात. सर्वात आतला गाभा क्षेत्र, कोर झोन, जिथे कडक संरक्षण असतं. त्याच्या बाहेर बफर क्षेत्र, जिथे मर्यादित मानवी हस्तक्षेप चालतो. आणि सर्वात बाहेरचं संक्रमण क्षेत्र, ट्रान्झिशन झोन, जिथे स्थानिक लोक आणि व्यवस्थापन एकत्र काम करतात. अच्छा, हे झालं संरक्षित क्षेत्रांबद्दल. आणि ते हॉटस्पॉट्सचं काय? त्यांचा स्वस्थान संवर्धनाशी काय संबंध? हो, हॉटस्पॉट्स ही संकल्पना स्वस्थान संवर्धनासाठी खूप महत्वाची आहे. आपण मगाशी बोललो की हॉटस्पॉट्स म्हणजे असे भाग जिथे प्रजाती विविधता आणि स्थानिकता, एंडेमिझम, खूप जास्त आहे आणि धोकाही जास्त आहे. तर संवर्धनाचे जे मर्यादित स्रोत आहेत ते जर आपण या हॉटस्पॉट्सवर केंद्रित केले तर आपण कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त प्रजाती वाचवू शकतो. कारण इथे प्रजातींची घनता जास्त आहे. जगात असे 34 हॉटस्पॉट्स ओळखले गेले आहेत. ते पृथ्वीच्या एकूण जमिनीच्या फक्त 2% कमी भागावर आहेत, पण त्यांच्या संरक्षणाने सध्या चालू असलेल्या प्रजाती विनाशाचा दर 30% कमी करता येऊ शकतो असा अंदाज आहे. म्हणजे खूप प्रभावी धोरण आहे हे. हो, म्हणूनच भारताचे जे 3 हॉटस्पॉट्स आहेत, पश्चिम घाट, श्रीलंका, इंडो बर्मा आणि हिमालय, त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष दिलं जातं. याशिवाय आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने जे पवित्र देवराया जपल्या जातात त्यासुद्धा स्वस्थान संवर्धनाचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. मेघालय, राजस्थान, पश्चिम घाट, मध्य प्रदेश इथे अशा अनेक देवराया आहेत जिथे लोकांना धार्मिक श्रद्धेपोटी जंगल तोडायला किंवा शिकार करायला मनाई असते. खरंय. म्हणजे स्वस्थान संवर्धनाचे अनेक मार्ग आहेत. आता परस्थान संवर्धन, एक्स सिट्यू, म्हणजे काय आणि ते कधी वापरतात? परस्थान संवर्धन तेव्हा वापरलं जातं जेव्हा एखादी प्रजाती तिच्या नैसर्गिक अधिवासात इतकी धोक्यात आलेली असते की तिथे तिचं जगणं कठीण असतं किंवा तिची संख्या खूपच कमी झालेली असते. अशावेळी त्या प्रजातीला तिच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर काढून एका सुरक्षित, मानवनिर्मित वातावरणात ठेवलं जातं आणि तिचं संरक्षण केलं जातं. कुठे ठेवलं जातं मग त्यांना? यासाठी प्राणी संग्रहालय, झुऑलॉजिकल पार्क्स आणि वनस्पती उद्याने, बोटॅनिकल गार्डन्स महत्वाची भूमिका बजावतात.
प्राणी संग्रहालयात धोक्यात असलेल्या प्राण्यांना आणून ठेवलं जातं. तिथे त्यांच्या प्रजननाचे कार्यक्रम, कॅप्टिव्ह ब्रीडिंग राबवले जातात. त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि शक्य झाल्यास त्यांना पुन्हा जंगलात सोडलं जातं. वनस्पती उद्यानांमध्ये दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनस्पतींचं संवर्धन केलं जातं. त्यावर संशोधन होतं. याशिवाय आणखी काही पद्धती आहेत का परस्थान संवर्धनात? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो का? हो, नक्कीच. आता तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकीय पेढ्या, जीन बँक्स तयार केल्या जातात. यात वनस्पतींसाठी बियाणे बँक्स असतात. इथे हजारो प्रकारच्या वनस्पतींचे बिया खूप कमी तापमानाला, साधारणपणे -20 डिग्री सेल्सिअसला आणि कमी आर्द्रतेमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवता येतात. पण काही वनस्पतींच्या बिया अशा प्रकारे साठवता येत नाहीत. त्यांना रिकॅल्सिटंट सीड्स म्हणतात. त्यांच्यासाठी मग फील्ड जीन बँक लागतात. म्हणजे त्यांना थेट शेतात किंवा बागेत लावून जतन करावं लागतं. अच्छा. मग आहे ऊती संवर्धन, टिश्यू कल्चर. या तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतींच्या पेशींपासून किंवा ऊतींपासून हजारो रोपं तयार करता येतात. क्लोनिंग किंवा रोगमुक्त रोपं तयार करता येतात. आणि सर्वात प्रगत तंत्रज्ञान म्हणजे क्रायोप्रिझर्वेशन. क्रायोप्रिझर्वेशन ते काय असतं? यात प्राणी किंवा वनस्पतींच्या पेशी, ऊती, युग्मकं, स्पर्म्स, एग्ज किंवा अगदी भ्रूणसुद्धा अत्यंत कमी तापमानाला म्हणजे -196 डिग्री सेल्सिअसला द्रव नायट्रोजनमध्ये साठवून ठेवले जातात. या तापमानाला सगळ्या जैविक क्रिया जवळपास थांबतात आणि ते नमुने अनेक वर्षांसाठी जतन करता येतात. यामुळे धोक्यात असलेल्या प्रजातींची जनुकीय विविधता भविष्यासाठी जपून ठेवता येते. वा, म्हणजे तंत्रज्ञानानं संवर्धनाला खूप मदत केली आहे. नक्कीच. परस्थान संवर्धनाचे फायदे म्हणजे आपण प्रजातींना नष्ट होण्यापासून वाचवू शकतो, त्यांच्या प्रजननासाठी जास्त वेळ मिळतो आणि भविष्यात त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे स्वस्थान आणि परस्थान हे दोन्ही दृष्टिकोन महत्वाचे आहेत आणि एकमेकांना पूरक आहेत. अगदी बरोबर. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रयत्न झालेत या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी? काही करार वगैरे? हो, सर्वात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे 1992 साली ब्राझीलमधल्या रियो दी जानेरो इथे झालेली पृथ्वी शिखर परिषद. या परिषदेत अनेक महत्त्वाचे करार झाले. त्यापैकी एक होता जैवविविधता करार, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD. या करारावर जगातील बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत. याचे 3 मुख्य उद्देश आहेत. 1. जैवविविधतेचं संवर्धन करणं. 2. तिच्या घटकांचा शाश्वत सस्टेनेबल वापर करणं. आणि 3. जनुकीय संसाधनांच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्यांचं न्याय्य आणि समान वाटप करणं. फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स. हा तिसरा मुद्दा महत्वाचा वाटतोय. म्हणजे बायोपायरेसी वगैरे रोखण्यासाठी. हो, तो पण एक उद्देश आहे. त्यानंतर 2002 साली दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे जागतिक परिषद वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली. तिथे सहभागी देशांनी 2090 सालापर्यंत जैवविविधतेच्या ऱ्हासाचा जो सध्याचा दर आहे तो लक्षणीयरित्या कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. भारताने सुद्धा या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून आणि आपल्या जैवविविधतेचं संरक्षण आणि गैरवापर रोखण्यासाठी जैवविविधता कायदा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002 लागू केला आहे. उत्तम. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. तर आज आपण काय काय पाहिलं? जैवविविधता म्हणजे काय, तिचे 3 स्तर, जनुकीय, प्रजातीय आणि परिसंस्था. जगात आणि भारतात तिचं प्रमाण किती आहे, तिचं वितरण कसं होतं, अक्षांश आणि उंचीनुसार बदल. तिचं अफाट महत्त्व पाहिलं आपण, थेट उपयोगी वस्तू, परिसंस्था सेवा, नैतिक आणि वैकल्पिक मूल्य. मग तिला असलेले गंभीर धोके पाहिले ते इव्हिल क्वाड्रेट, अधिवास नष्ट होणे, अतिशोषण, परकीय प्रजातींचं आक्रमण आणि सहविलुप्तीकरण. आणि शेवटी तिला वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, स्वस्थान संवर्धन, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, हॉटस्पॉट्स, देवराया आणि परस्थान संवर्धन, प्राणी संग्रहालय, वनस्पती उद्यान, जनुकीय पेढ्या, क्रायोप्रिझर्वेशन, आंतरराष्ट्रीय करार आणि भारताचा कायदा पण पाहिला. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्की पटते की परिसंस्थेचा समतोल टिकवण्यासाठी आणि पर्यायाने आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जैवविविधतेचं संरक्षण करणं किती अत्यावश्यक आहे. मला ती पॉल एरलिच यांची रिवेट पॉपर उपमा आठवते. हो, विमानाची उपमा. हो, की परिसंस्था म्हणजे एक विमान आहे आणि प्रत्येक प्रजाती म्हणजे त्या विमानातला एक रिवेट, खिळा आहे. 1-2 रिवेट निघाले तर विमान कदाचित उडेल,
पण जर महत्त्वाच्या जागेवरचे रिवेट निघाले किंवा खूप जास्त रिवेट निघाले तर विमान कोसळण्याचा धोका आहे. अगदी समर्पक उपमा आहे ती. आणि मला वाटतं जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण मगाशी बोललो की अजून लाखो प्रजाती आपण शोधायच्या बाकी आहेत. काय म्हणता येईल त्याला? एक भीती अशी आहे की अनेक प्रजाती कदाचित आपण त्यांना शोधण्यापूर्वीच, त्यांचं नाव ठेवण्यापूर्वीच, त्यांचं महत्त्व समजून घेण्यापूर्वीच नष्ट होऊन जातील. मग अशा परिस्थितीत केवळ कायदे करणं किंवा संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करणं पुरेसं आहे का? की वैयक्तिक पातळीवर आपली प्रत्येकाची काही जबाबदारी आहे? आपण ज्या परिसंस्था सेवांवर पूर्णपणे अवलंबून आहोत त्यांचं महत्त्व जर आपण खऱ्या अर्थाने समजून घेतलं तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये, आपल्या जीवनशैलीत, आपण करत असलेल्या निवडींमध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणणं शक्य आहे का? हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.